पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी त्यांचे शाखेकडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी पथके तयार करून तपास करत असताना काल सायंकाळच्या सुमारास आंबेवाडी तालुका करवीर गावच्या हद्दीतील कोल्हापूर ते रत्नागिरी जाणारे रोडवरून टाटा इंट्रा मालवाहू वाहनातून बेकायदेशीर विनापरवाना दारू वाहतूक होणार असल्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अंमलदार अनिकेत मोरे, योगेश गोसावी, सचिन जाधव यांना माहिती मिळाली। सदर माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या विशाल रमेश कांबळे वय 30, राहणार वाकरे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर, युवराज महादेव पाटील वय 45, राहणार नणंद्रे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर यांना अटक केली। यांच्याकडून 3,83,456 रुपये किमतीची दारू आणि 8 लाख रुपये किमतीची गुन्ह्यात वापरलेली टाटा इंट्रा मालवाहू असा एकूण 11,83,456 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सदर आरोपीची अधिक चौकशी केली असता सदरचा मुद्देमाल रोहित वाईन्स लक्ष्मीपुरी येथून खरेदी केल्याचं आणि टर्निंग पॉइंट बांबवडे तालुका शाहूवाडी तसेच मैत्री हॉटेल बांबवडे तालुका शाहूवाडी येथे विक्री करण्याकरिता नेत असल्याचं सांगितलं। पुढील तपास करवीर पोलीस करत आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, संतोष गळवे तसेच पोलीस अंमलदार अनिकेत मोरे, योगेश गोसावी यांच्यासह अन्य पोलिसांनी सहभाग घेतला होता।